या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मौज मजा ऐश करण्यासाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या आरोपींना पारगाव कारखाना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण 27 मोटारसायकली हस्तगत करून एकूण 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची पारगाव कारखाना पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी। सर्वत्र होतोय अभिनंदनाचा वर्षाव। 25 जानेवारी 2025 रोजी 8 वाजता फिर्यादी यांची ऍक्टिव्हा स्कूटी नंबर MH14MB 9529 घेऊन त्यांचे नातेवाईकांचे घरी जारकरवाडी या ठिकाणी गेले असता तेव्हा सदर स्कूटी त्यांनी जिल्हा परिषद शाळेसमोर लॉक करून ठेवलेली होती। ते रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाहुण्यांच्या घरून त्यांचे घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांची ऍक्टिव्हा स्कूटी नंबर MH14MB 9529 ही कोणीतरी अज्ञात चोरट्यानं स्कूटीचं लॉक तोडून चोरून नेली असल्याची त्यांची खात्री झाल्यानं त्यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून त्यावरून पारगाव कारखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 155/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) याप्रमाणे दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात तपास करीत असताना पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे तपास पथक, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे, पोलीस अंमलदार मंगेश अभंग, पोलीस अंमलदार संजय साळवे हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सराईत आरोपी रितेश फकीरा रोकडे, वय वर्ष 18, राहणार चांडोह, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, हर्षद जालिंदर ढवळे, वय वर्ष 21, राहणार फाकटे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, प्रथमेश दत्तात्रय ढवळे, वय वर्ष 19, राहणार फाकटे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे आणि विधी संघर्षित बालक यांना सापळा लावून पकडून सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून एकूण 27 मोटारसायकल हस्तगत करून एकूण 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले गुन्हे पुढील प्रमाणे: पारगाव कारखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 155/2025, लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 400/2025, पारगाव कारखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1/2026, लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 405/2025, शिक्रापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 724/2025, लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 717/2025, शिक्रापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 724/2025, लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 717/2026, शिक्रापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 863/2025, वाघोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 571/2025, शिक्रापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 783/2025, वाघोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 540/2025, शिक्रापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 892/2025, संगमनेर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 466/2024, शिक्रापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 896/2025, संगमनेर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 188/2025, लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 392/2025, रामानंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 105/2025। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पुणे ग्रामीण, माननीय अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब, पुणे विभाग, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग, खेड, अमोल मांडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पारगाव कारखाना पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश कालेकर, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन डामसे, अमोल वाडेकर, शंतनू सांगडे, दत्तात्रय जठर, देवानंद किरवे, अजित मडवे, राजेंद्र उतळे, त्याचबरोबर निशा गुळवे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन डोके, यशवंत साबळे, संदीप बोराडे, शीतल पोखरकर, सुजाता जाधव, काजल फलके, पारगाव कारखाना पोलीस ठाणे, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, प्रदीप बढेकर, अशफाक शेख,
संदीप गुले यांनी केली आहे. दिनांक 25/12/2025 रोजी पारगाव पोलीस येथे एक दुचाकी चोरीबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मग त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास सुरू केला. त्या तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ही सदरची दुचाकी जेव्हा आपण गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुरावे याच्या सहाय्याने शोधायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपल्याला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली. मग आपण हे आरोपी ताब्यात घेतले. 3 मेजर आरोपी आहेत, एक मायनर आरोपी आहे. आपण जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला त्या गुन्ह्यातली दुचाकी रिकव्हर झाली. सदरचा जो तपास आहे तो या पोलिसांचे जे इन्चार्ज आहेत प्रभारी अधिकारी गंधारे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली PSI लोकरे, हवालदार अविनाश कालेकर, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग आणि संजय साळवे या पोलीस अंमलदारांनी केली. पण जेव्हा त्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाबद्दल वरिष्ठांना कळल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक रमेश चौपडे सर यांना आम्ही या गुन्ह्याबद्दल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याच्यामध्ये आणखी तपास करण्याबद्दल आम्हाला सूचना दिल्या. त्याच्या अनुषंगाने जेव्हा पुढचा तपास केला गेला त्याच्यामध्ये सदरच्या आरोपींकडून जवळपास पुणे जिल्हा, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर तसेच जळगाव या ठिकाणी त्यांनी जवळपास 16 गुन्हे उघडकीस आणलेले असून त्या 16 गुन्ह्यांपैकी 27 मोटरसायकल ह्या रिकव्हर आहेत. अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे आणि अजूनही काही वाहने याच्यामध्ये रिकव्हर होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे अत्यंत चांगलं काम हे पारगाव पोस्टचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे आणि त्यांच्या या टीमने केलेलं आहे. त्यामुळे या आरोपींवर वचक बसेल आणि एवढे सगळे मोठे गुन्हे उघडकीस आल्यामुळे हे जी मालमत्ता आहे आपल्याला लोकांना परत करता येईल. धन्यवाद. पारगावहून देश तुफान न्यूजसाठी मुख्य संपादक आयुब शेख, आंबेगाव. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.